हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला अतिशय सिंपल आणि झटपट होणारी तेवढीच टेस्टी असा नाश्ता करून दाखवणार आहे। शाळेला कितीही उशीर झाला तरी तुम्ही हा पदार्थ पटकन करून देऊ शकता आणि झटपट होणार आहे। याला भिजवायची कोणतीच आवश्यकता नाही, इन्स्टंट आहे। आता कशापासून बनवलं आहे ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खायला सुद्धा तितक्या सुंदर लागतात। चला मग आता रेसिपीला वेळ न करता पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। इथे मापाने घेतलेले आहे मी एक कप आहे, परंतु मी 1.25 कप इथे बारीक रवा वापरलेला आहे किंवा तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता। नंतर पाव वाटी आपल्याला बेसन वापरायचं आहे। मीठ बिलकुल थोडंसं वापरायचं आपल्याला टेस्ट येण्यासाठी आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये दही टाकायचं। दही थोडं सकस टाकायचं, 2 किंवा 3 चम्मचच मी दही टाकलेले आणि ते दही थोडं आंबट आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे कसं मोकळा होतो आणि जाळीदार पण होतो। आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। आता इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या मिरचीमध्ये आपल्याला थोडंसं अद्रकसुद्धा घ्यायचं आहे आणि याची पेस्ट करायची आपल्याला आणि ती पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। कोथिंबीर टाकायचं। नंतर पाणी टाकून आपल्याला थोडंसं भिजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झाकून ठेवायचं रवा असल्यामुळे। आणि बघा रवा कसा छान फुलून आलेला आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडंसं लिंबू पिळायचं। आता तुम्हाला आवश्यक वाटेल तर लिंबू पिळा, नाहीतर राहू द्या। नंतर इनोची पुडी टाकायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिवेट होण्यासाठी। बघा इथपर्यंत आपलं असं मिश्रण छान झालेलं आहे। नंतर इडलीचा पॉट घ्यायचा आणि त्याला सगळ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला इडली पात्रामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता इथे मी तुम्हाला रवा बेसनाच्या इडल्या करून दाखवणार आहे आणि आपल्याला त्या कुकरमध्ये ठेवायचं आहे। इडली कुकरमध्ये 10 मिनिटं होऊ द्यायचं। 10 मिनिटं झाल्यानंतरच आपल्याला नंतर बघायचं आहे। तोपर्यंत मी तुम्हाला शेंगदाणा चटणी करून दाखवणार आहे। इथे शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले आहे। त्यामध्येच आपल्याला थोडंसं कोथिंबीर घ्यायचं आहे, मिरची घ्यायची। मिरची फार कमी वापरतो आम्ही, म्हणून थोडीशी मिरची टाकलेली आहे। थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि लिंबू पिळायचा। आता इथे मी दह्याचा वापर करणार नाही, तुम्ही इथे दहीसुद्धा घेऊ शकता। थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि फिरवून घ्यायचं। इथे आपली चटणी झालेली आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला बघायचं आहे। बघा किती सुंदर इडल्या झालेल्या आहे। तांदूळ डाळपेक्षाही ह्या इडल्या अतिशय सुंदर होतात आणि फुलतात ते चांगल्या। नक्की तुम्ही ह्या करून बघा, टिफिनला करून बघा, ब्रेकफास्टला करून बघा, खूप छान लागतात। आणि नंतर आपल्याला थंड झाल्यावर काढून घ्यायचे आहे आणि खूप सिंपल पद्धतीने निघतात, काही जास्त खालून लागतसुद्धा नाही आणि एकदम टम अशा फुगलेल्या आहे आणि मागून सुद्धा बघा किती सुंदर त्याला जाळी आलेली आहे। इन्स्टंट अशा इडल्या आहे आणि तुम्ही हा पोटभरीचा नाश्ता आहे किंवा तुम्ही रात्रीला एखाद्या वेळेस आपल्याला स्वयंपाकाला कंटाळा जरी आला ना, तर तुम्ही ह्या इडल्या सहज करून खाऊ शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।